नमस्कार मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनलच्या ॲपमध्ये आपण आता डिटेल माहिती पाहणार आहोत की कशा पद्धतीने हे ॲप वापरायचं आहे आणि हे ॲप तुम्ही स्वतः शेतकरी वापरणार आहात. तुमचे फोटोज असतील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जसं सांगितलं की कंटिन्यू विथ गुगल म्हणजे तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं आहे. तुमच्या अकाउंटनी ईमेल आय डीने तुम्ही सोप्या पद्धतीने लॉग इन होऊ शकता. कुठल्याही प्रकारचा OTP वगैरे ही प्रोसेस नाही आहे. त्यानंतर आता येथे समोर आजची मुलाखत पाहतोय. त्यानंतर खिल्लार कम्युनिटी काय आहे हा ऑप्शन आपण सर्वात महत्त्वाचा पाहूया. खिल्लार कम्युनिटीमध्ये आपण जवळपास सगळ्या पद्धतीचा व्यापार असेल, तुमची पोस्ट असेल, तुमचे नामवंत शर्यत क्षेत्रातले बैल आज जिथे जिंकले असतील किंवा तुम्ही कुठल्या प्रदर्शनामध्ये तुमच्या वळूने गाईने नंबर केलेला असेल तर त्याबद्दलची माहिती टाकू शकता. तुम्हाला कुठला प्रश्न असेल तर ती माहिती टाकू शकता. तर खिल्लार कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर समजा एखाद्याला खरेदी करायची तर खरेदीसाठी खिल्लार खरेदी करत असताना खिल्लारच्या सेक्शनला जाऊन तुम्ही तिथे कुठल्या पद्धतीची वासरं किंवा खिल्लार विक्रीसाठी आहेत तर त्या मालकांचे नाव गाव फोन नंबर येथे आपल्याला मिळतील. तर त्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर समजा एखाद्याला इतर पशु व्यापारामध्ये समजा जिथे दुसऱ्या उपजातीतील किंवा दुसरे गोवंश आहेत की ज्याच्यामध्ये लाल कंदार असेल किंवा देवणी असेल किंवा गीर असेल किंवा शेळी असेल तर इतर पशुमध्ये आपण हे सर्व ठेवण्यामागचं कारण शेतकरी म्हणलं तर तिथे गाय, बैल, म्हैस, शेळी, कोंबड्या या सर्व गोष्टी येत असतात. त्याच्यामुळे आपण हा इतर पशूंचा देखील व्यापार ठेवलाय. शेतमालमध्ये जर गेला तर तिथे आपण तुमच्या शेतीमध्ये तयार होणारा माल असेल किंवा इथे एक जणांनी लिहिलंय की कडबा विकणे आहे किंवा अशा बरेचशी जी विक्री आहे की जी तुम्हाला हे करू शकतात की आता एकाकडे तांदूळ विकायला आहे किंवा ज्यानंतर कांदा आहे किंवा कांद्याचं बी आहे, मका कुटी आहे. त्यानंतर बऱ्याचदा शेतीमधली आपली अवजारं विकायला असतात तर ती देखील आपण तेथे विक्रीसाठी ठेवू शकतो. पंचगव्य सारख्या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतो त्या देखील आपण तेथे टाकू शकतो. एक जणाने ट्रॅक्टर विकणे आहे तर ह्या गोष्टीचा सर्वात आता आपण हे बैलाचं लागणारं जे जू आहे आपल्या गाडीला त्या जूची विक्रीसाठी येते आहे. तर अशा पद्धतीने मंडळी आपण शेतमाल आणि जे अवजारे व्यापार आहेत ते करू शकतो. त्यानंतर प्रश्न उत्तरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एखादा प्रश्न आहे तो टाकू शकता. त्या प्रश्नाला उत्तर तुम्हाला मिळू शकते की समजा एखादा तुमच्या गाईला किंवा वासराला कोणता प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरती जे जाणकार लोक आहे, डॉक्टर मंडळी, ते येथे उत्तर देऊ शकतात. तर अशा पद्धतीची माहिती ही प्रश्न उत्तरमध्ये तुम्हाला देता येणार आहे. त्यानंतर नामवंत पशुमध्ये गेल्यानंतर की आज एखादी छकडी शर्यत झाली तर छकडी शर्यतीमध्ये कोणता बैल प्रथम आला, द्वितीय आला, त्याच्या ज्या पोस्ट असतात त्या तुम्ही येथे टाकू शकता की ज्याच्यामध्ये फक्त छकडी शर्यतीला लिमिट नसून शर्यतीचा प्रत्येक प्रकार आणि प्रदर्शन जे भरतात गाय बैलांचे की त्याच्यामध्ये ते जरी नंबर आलेला असेल. आता हे पुणे जिल्ह्यातली बैलगाडा शर्यत आहे की त्यानंतर बऱ्याचदा एखादा आता हा इचलकरंजी मधला लाकूड ओढणारा हिंद केसरी बैल आहे की असे जे जुने नामवंत पशु होऊन गेले त्याबद्दलची पोस्ट तुम्ही टाकू शकता. आता ह्या गायीने एका प्रदर्शनामध्ये नंबर केला, तिचा प्रथम क्रमांक, ती पोस्ट टाकली. तर नामवंत पशुमध्ये तुम्ही प्रदर्शनामध्ये मिळवलेला नंबर असेल, शर्यतीमध्ये मिळवलेला नंबर असेल किंवा एखादी जुनी शर्यत असेल किंवा एखादा जुना बैल असेल किंवा त्याचं त्या कारकीर्द असेल तर त्याचे फोटो तुम्ही येथे टाकू शकता. आता लाकूड शर्यत पाहतोय किंवा चिखलगुट्टा शर्यत असेल या सर्वबद्दलची माहिती तुम्ही येथे टाकू शकता. त्यानंतर आपण पुढे गॅलरी आहे. ही गॅलरीमध्ये फोटो हे चॅनल स्वतः टाकत असतं की आजपर्यंत घेतलेल्या मुलाखती तुम्हाला येथे पाहायला मिळतील. त्यानंतर बातमीमध्ये सध्या कुठल्या बातमी आपल्या क्षेत्रातली चालू आहे की बैलगाडा शर्यतीचा निकाल असेल, बातमी असेल किंवा कुठे मीटिंग आहे किंवा कुठे कोणता कार्यक्रम आहे या संदर्भातल्या सर्व बातम्या आपल्याला या बातमी सेक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर वळू हा सर्वात महत्त्वाचा सेक्शन आहे की तुम्हाला आता गाईला वळू भरायचा आहे, मग कोणते वळू उपलब्ध आहेत तर त्यांची डिटेल माहिती आपण येथे तुम्हाला देत आहोत की जे तुमच्या घरापासून किती किलोमीटरवर आहे याचं किलोमीटर अंतर देखील दाखवणार आहेत. तर अशा प्रकारची माहिती आपण वळूच्या सेक्शनला. आता सर्वात महत्त्वाचं की बाबा आता आम्हाला समजा एखाद्याला सगळंच पाहायचं आहे की काय आज लोकांनी पोस्ट केलं, ते ऑलमध्ये जाऊ शकतात आणि इथे तुम्हाला सगळ्या पोस्ट दिसतील की जिथे नामवंत पशु
ही बातमी दिसते, नंतर वळू दिसतोय. तर अशा प्रकारची माहिती ही तुम्हाला तेथे दिसणार आहे. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं की आम्हाला आता आमच्या पशुची माहिती पोस्ट करायची, तर ती कशी करायची. तर आता खिलार कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला वरती न्यू पोस्ट म्हणून आहे आणि न्यू पोस्टला गेल्यानंतर आता तुम्ही पाहताय की आता तुम्हाला खिलार व्यापार करायचा आहे. तर खिलार व्यापार सिलेक्ट करा आणि आता तुम्हाला समजा इथे खाली इमेज अपलोड करायची, चूज फाईल करा. तुमच्या फोटो गॅलरीत जाऊन तुम्हाला समजा आता हा एक बैल येथे विक्रीसाठी आहे, त्याला मी ॲड केला, ते फोटो ॲड होतील तुमच्या लायब्ररीतले आणि ते इथे तुम्हाला परत सिलेक्ट करायचे. नंतर वरती इथं डन बटन आहे, त्यानंतर तुम्ही पाहताय फोटो येथे आलेले आहेत. त्यानंतर येथे तुम्ही आता फोटो विक्रीसाठी आहेत. फोटो तुम्ही अपलोड करताय तो कोणत्या गोष्टीसाठी आहे, खिलार व्यापार आहे, इतर पशु व्यापार आहे का नुसती पोस्ट आहे, त्यानुसार ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता येथे तुम्हाला या मालकाचे नाव टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याचं गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण समजा एखाद्याला विकत घ्यायचं आहे तर ते कुठल्या गावात आहे, मालकाचा फोन नंबर आणि नाव असणं गरजेचं आहे. आणि मी येथे तुम्ही शेवटी सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की येथे तुमची ही पोस्ट आलेली आहे की जी तुम्ही आत्ता टाकली. आता समजा एखाद्याला इतर पशुमध्ये टाकायचं की इतर पशुमध्ये समजा आता एखादा देवणी देशी गोवंश आहे किंवा लाल कंदार आहे, तर त्यांना त्यांची पोस्ट टाकत असताना ते या इतर पशुमध्ये सिलेक्ट करू शकतात. आणि ज्याच्यामध्ये आपण आता येथे हे आलेलं आहे, तर मालकाने येथे त्याचं नाव, परत त्याचे गाव आणि फोन नंबर, नुसतंच फोटो किंवा नुसतेच फोन नंबर पोस्ट नका करू. कारण एखादा तुमच्या गावापासून किती जवळ आहे त्यानुसार तुमच्या पशुची खरेदी विक्री ही फास्ट होणार आहे. तुम्ही सबमिट करू शकता. आता तुम्ही जर इतर पशुमध्ये गेले तर हे तुमचं आत्ताची टाकलेली पोस्ट आलेली आहे. त्यानंतर समजा मला शेतमाल किंवा एखादा नामवंत पशु अपलोड करायचं की बाबा आज एखाद्या बैलाचा नंबर येथे आलेला आहे, की समजा आज या बैलाचा नंबर या छकडी शर्यतीमध्ये आलेला आहे, तर ती पोस्ट तुम्ही टाकू शकता. हे पोस्ट टाकण्याचं कारण म्हणजे तुम्ही का टाकायची, कारण तुमच्या बैलाबद्दलची माहिती किंवा तुम्ही भरवलेल्या शर्यतीची माहिती तुम्हाला येथे लोकांपर्यंत पोचवायची. आता येथे नामवंत पशु सिलेक्ट केलाय आणि येथे आम्ही आता अपलोड करत आहोत. आता समजा एखादा वळू मालक आहे खिलार क्षेत्रातला, त्याला पोस्ट करायची, तर तो आता येते वळू गॅलरी आणि बातमी हे फक्त ॲडमिनच टाकू शकतात. पण तरीही समजा एखाद्या वळू मालकाला माहिती टाकायची तर तुम्ही तुमच्या वळूचा फोटो सिलेक्ट करा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर आता समजा हे पुणे जिल्ह्यामध्ये आलेलं एक नवीन वळू आहे, तर त्याची पोस्ट एखाद्या वळू मालकाला करायची, तर त्यांनी केलं. इथे काहीही सिलेक्ट करू नका, नुसतं फोटो अपलोड करा. पण तुमच्या मालकाचे नाव काय आहे, गाव आणि फोन नंबर ह्याच गोष्टी तुम्ही तेथे टाका आणि ही फक्त पोस्ट करा. आता येथे पाहता की आपण काहीही सिलेक्ट नाही केलंय. समजा हे विक्रीला नाही किंवा तुम्हाला तुमची फक्त तुमच्या दावणीची पोस्ट टाकायची, तर तुम्ही नुसतं काहीही सिलेक्ट न करता तुम्ही पोस्ट हे केली आणि सबमिट केली. आता ही तुमची पोस्ट तुम्हाला येथे आल्यानंतर तुम्हाला या ऑल सेक्शनला हे पोस्ट नाव दिसते बघा रेड कलरमध्ये, म्हणजे की नुसती माहिती म्हणून मालकाने पोस्ट केली. म्हणजे जसं आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वापरतो, तर त्या पद्धतीनेच आपलं हे ॲप आहे की ज्याचा फायदा महत्त्वाचा म्हणजे की जवळपास महाराष्ट्र, कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात असलेली लोक ही तुम्ही व्हॉट्सअपला वेगवेगळ्या ग्रुपवरती मिळतात की जी आता तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. की ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ॲपच्या माध्यमातून होणार आहे मंडळी. त्यानंतर यात्रा प्रदर्शनमध्ये जर गेले तर कुठली यात्रा, आता बरेच जण म्हणत असतात आज मला सुट्टी आहे किंवा मला यात्रा आमच्या भागात कोणती, तर प्रत्येक भागातली यात्रा, प्रदर्शन, शर्यत असेल, कार्यक्रम असतील, कर्नाटकातल्या शर्यती असतील, तर या सर्वांबद्दलची माहिती तुम्हाला या यात्रा प्रदर्शनमध्ये मिळणार आहे. त्यानंतर माहितीमध्ये तुम्ही गेल्यानंतर पाहू शकता की प्रत्येक क्षेत्रातले आता येथे आठवडी बाजार आहे, आठवडी बाजार कोणत्या दिवशी कुठल्या गावचा असतो ती माहिती आहे. त्यानंतर इतर देशी गोवंशाची माहिती आहे किंवा बैलगाडा शर्यतीची काही कागदपत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला शर्यत भरवण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्या संदर्भातली माहिती येते आहे. त्यानंतर खिलार कट्टा कार्यक्रम जे झाले किंवा एखादं प्रदर्शन झालं किंवा एखाद्या
गोवंशाची माहिती असेल किंवा साजांची माहिती असेल, ही सर्व माहिती तुम्हाला या माहिती सेक्शनमध्ये आजपर्यंत झालेले मिळेल. त्यानंतर तुम्हाला स्टोअरमधनं काही खरेदी करायचं आहे तर तुम्ही येथे हे टी शर्ट असेल किंवा राखी असेल किंवा पुस्तक असेल किंवा कॅलेंडरचं बुकिंग आपण या ॲपच्या माध्यमातून करणार आहोत. कोणाला हुडी पाहिजे असेल, पुस्तक असेल, कॅप असेल, ते येथून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सोशल मीडिया देखील आपण येथे कनेक्ट केलं. त्यानंतर अभिप्रायमध्ये जाऊन तुम्हाला कसं वाटलं हे ॲप, नक्कीच अभिप्राय द्या की जो आमच्या नक्कीच अजून जास्त चांगले काम तुम्हाला करण्यासाठी आम्हाला जास्त प्रेरणा देईल. तर अशा प्रकारे हे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार ॲप तुम्हाला अँड्रॉइड आणि आयफोन येथे गेल्यानंतर तुम्ही खिलार सर्च करा. हे ॲप तुम्हाला तेथे उपलब्ध आहे. हे ॲप पूर्णपणे फ्री आहे, कुठेही तुम्हाला पैसे भरायचे नाही आहेत. आणि ह्या खिलार कम्युनिटीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या पोस्ट करा आणि त्या पोस्ट जास्त लोकांपर्यंत कशा पोचतील हे काम आम्ही करत आहोत की जवळपास लाखोनी करोडोनी लोकांपर्यंत आपल्या पोस्ट पोचत आहेत. तर अशा प्रकारे हा खिलार क्षेत्रातला किंवा देशी गोवंशाच्या संदर्भातलं सर्वात महत्त्वाचं पाऊल आपण या ॲपच्या माध्यमातून केले मंडळी. तर खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्र